पॉर्न स्टार जॉनी सिन्स तर तुम्हाला माहितीच असेल आणि नसेल तर उगाच सर्च मारायला नका जाऊ। तर त्याचं झालं असं आहे की बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि जॉनी सिन्सची एक ॲड काल झळकली आणि लोकांच्या भुवया कपाळाच्या वर सरकल्या। आता जॉनी सिन्सची ॲड म्हटल्यावर ती काय टाकल्यावर केस उगवायचे तर नक्कीच नसणार। ऑफकोर्स ती एक पुरुषांच्या सेक्सुअल हेल्थ रिलेटेड एका ब्रँडची ॲड आहे, ज्यात रणवीरनं पण काम करून एक धाडसी पाऊलच उचललंय म्हणावं लागेल। म्हणूनच म्हटलं की जॉनी भाईच्या निमित्तानं त्या व्हायरल ॲडचा आणि भारतीय पुरुषांच्या लैंगिक आरोग्याचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करून टाकावा। पण त्याआधी तुम्ही ना एक छोटंसं काम करा, खाली इथं नाही हो, व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दिसतंय ना ते दाबा। तर ती ॲड जाहिरात काल झळकली ती आहे बोल्ड केअर या ब्रँडची, जो ब्रँड खास करून पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासंदर्भातली वेगवेगळ्या रेंजेसची प्रोडक्ट्स बाजारात आणि त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देतोय। असो, त्यांनी ही जवळपास 1.5 मिनिटाची जाहिरात आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पोस्ट केली आणि त्यात रणवीरपेक्षा जॉनी सिन्सला बघून पब्लिक एकदम खुळं झालं आणि जाहिरात व्हायरल झाली। टिपिकल इंडियन डेली सोपचा म्हणजे मसालेदार मालिकांचा पार्श्वभूमी म्हणून अगदी सटीक वापर करून ही जाहिरात आणि तिचा मूळ उद्देश अगदी मिडल क्लास भारतीय कुटुंबात अलगदपणे नेऊन ठेवण्यात बोल्ड केअर यशस्वी झाले असं म्हणायला स्कोप आहे। कारण आजही मिडल क्लास फॅमिलीमध्ये एखाद्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल चर्चा होत नाही। म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरात एकत्रित बसून सेक्सवर चर्चा करा। आपल्या कुटुंबात आपल्या शारीरिक कमजोरीबद्दल एखाद्याला, म्हणजे ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, त्याला आपला प्रॉब्लेम कुणाकडे तरी बोलता येण्याइतपत कुटुंबात वातावरण असायला हवं, जे की आपल्यात नसतं। जॉनी सिन्स आणि रणवीरच्या या ॲडमध्ये मग मेकर्सने हाच कौटुंबिक धागा पकडून भारतात घराघरात वेड असणाऱ्या टीव्ही सिरियलची पार्श्वभूमीच उचलली आहे, ज्यात जॉनी सिन्स हा रणवीरचा छोटा भाऊ दाखवला असून जॉनीची बायको त्याला सोडून जाताना दाखवली आहे, का तर तो तिची सेक्स डिझायर किंवा कामुकता पूर्ण करू शकत नाही म्हणून। स्त्री किंवा पुरुषांच्या लैंगिकतेबद्दल बोलायला आजही संकोच मानणाऱ्या आपल्या समाजात ही जाहिरात म्हणजे बोल्ड केअर आणि खास करून ती करायला पुढे आलेल्या रणवीरचंही हे बोल्ड पाऊलच म्हणावं लागेल। तसं पाहायला गेलं तर एका रिपोर्टनुसार 10 पैकी 6 पुरुषांचा बेडमधला आपल्या पार्टनर सोबतचा परफॉर्मन्स हा ॲव्हरेजपेक्षा खाली असतो। मग त्याला 1760 कारणं असू शकतात, म्हणजे जसं की ऑफिस प्रेशर, सामाजिक जबाबदारीचं प्रेशर, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं प्रेशर, स्वतःचे शारीरिक प्रॉब्लेम्स, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव इत्यादी इत्यादी। यात मग होतं काय की याचा परिणाम त्याच्या लैंगिकतेवर होण्याची शक्यता वाढते। मग मित्रपरिवारात कुणाच्या तरी सेक्स परफॉर्मन्स बाबत बढाया ऐकून आपण लैंगिकतेत दुबळे झालोय असं समजून कदाचित बेडमध्ये आपण आपल्या पार्टनरला खुश ठेवू शकणार नाही, याचे मग बेड परफॉर्मन्स प्रेशर घेऊन पुरुष प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन किंवा इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे संभोगावेळी अवयवामध्ये ताठरता न येण्याच्या प्रॉब्लेम्सनी ग्रस्त होऊ शकतो। आणि मग डॉक्टरचा सल्ला न घेता कुठून तरी रस्त्याच्या कडेच्या तंबूतनं आणि सो कॉल्ड सेक्सपर्टच्या सल्ल्यानं झाडपाला आणि जडीबुटीच्या नादी लागून सेक्स लाईफचा खेळखंडोबा करतो। मग पुन्हा प्रश्न हा आहे की जाहिरातीत जॉनी सिन्स अण्णाला का म्हणून घेतलंय? मित्रांनो, इंटरनेटवरच्या एका रिपोर्टनुसार आपला भारत हा जगात सर्वात जास्त पॉर्न पाहणारा 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे। भारतात वयाची 10 वर्ष पार केली की 70% मुले पॉर्न पाहतात आणि 26% मुली ऑनलाईन पॉर्न पाहतात। त्यामुळे कामसूत्र आणि खजुराहो याचा दांडगा वारसा असलेल्या आपल्या 150 कोटी लोकसंख्येच्या देशाला जॉनी सिन्स कसा काय माहिती नसेल? काहींचा अपवाद आपण सोडून देऊया। आता पॉर्नमध्ये जे काही दाखवलं जातंय ते अर्थातच खरं नसतं, इट्स ऑल स्क्रिप्टेड। पण आपण आपल्या पार्टनर सोबत पॉर्नमध्ये दाखवतात तसा आणि तेवढ्या वेळ सेक्स करावा अशी भावना पॉर्न पाहून कुणाच्याही मनात येऊ शकते आणि म्हणूनच बोल्ड केअरच्या ॲड मेकर्सने इथं जॉनी सिन्स वापरला असावा। कारण जेव्हा पब्लिकला समजेल की दी लिजेंड जॉनी सिन्स अण्णाचाच परफॉर्मन्स खराब आहे, तर आपण पार ढगा एवढ्या अपेक्षा घेऊन बेडवर पलंगतोड कामगिरीची अपेक्षा ठेवणं योग्य नाही। बरोबर आहे का नाही? मग व्हिडिओ आवडला असेल तर ठोका लाईक आणि करा शेअर। बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। विषय खोल, पृथ्वी गोल।